आज विधानसभेत चेतन तुपे यांनी हा मुद्दा मांडला। त्यानंतर फडणवीसांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली। या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती एसआयटी नेमली जाईल का? ही एसआयटी नेमताना एखाद्या आयपीएस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या दोन नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का? याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का? आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल। बीडमधल्या नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता। या प्रकरणामध्ये विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांना अटक करण्यात आली। पोक्सो कायद्यांतर्गत दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय। जुलै 2024 मध्ये प्रशांत खाटोकर या शिक्षकाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला। मुलीनं क्लासचे संचालक विजय पवार यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली। विजय पवारांनी कारवाई करण्याऐवजी त्याच मुलीसोबत अश्लील कृत्य केलं अशी तक्रार आहे। या प्रकरणामधले आरोपी संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। एकमेकांच्या विरोधातले जुने हिशोब चुकते करण्यासाठी मुंडे क्षीरसागर यांच्यामध्ये वार पलटवार सुरू झाले आहे। साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट 14 दिवसाची पीसी देतं, पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली। यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे म्हणून, आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी। आज माननीय मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो त्यांनी तात्काळ 24 तासाच्या आत मागणी केल्यानंतर एसआयटी नेमण्याच्या संदर्भात निर्णय घेतला। मी त्यांचे आभार मानतो। म्हणजे मी जरी आमदार असलो ते माझ्या